तर सचिन अहिर शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरेंचा बालेकिल्ला बनलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात आता फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। याच शक्यतेला बळ देत विधान परिषदेचे उपाध्यक्ष बनलेल्या सचिन अहिरांनी एक मोठं विधान सुद्धा केलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत अहिरांनी थेट आदित्य ठाकरेंनाच आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत। नेमकं सचिन अहिर असं काय बोलले आणि त्यावरून राजकारण का तापलंय पाहूयात। वरळीवर कुणाचा सातबारा नाही। टू द पॉइंट मुलाखतीत सचिन अहिरांचं विधान। अहिरांचं थेट आदित्य ठाकरेंनाच आव्हान। 2029 मध्ये अहिर वरळीतून लढणार। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमधून सचिन अहिर यांनी एक मोठं विधान केलंय। 2019 मध्ये वेगळी भूमिका घेतली असती तर आदित्य ठाकरे यांना वेगळा मतदारसंघ शोधावा लागला असता, असं म्हणत सचिन अहिरांनी थेट इशारा दिलाय। अहिर एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी वरळीवर कुणाचा सातबारा नाही असं म्हणत येत्या निवडणुकीत वरळीतून लढण्याचे थेट संकेत देऊन टाकले आहेत। मी जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे की त्यांनी जी जबाबदारी देण्याचं काम केलं, आज त्याची पण चीज आपण करण्याचं काम केलं ना। एक दुसरा महत्त्वाचा तुम्ही हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 2019 साली मी जर ती भूमिका घेतली नसती तर कदाचित ते वरळीतून त्यांनी निवडणूक लढवली नसती, त्यांनी दुसऱ्या परिसरातून लढवली असती। आज बालेकिल्ला म्हणून जे तुमच्यामुळे आदित्य ठाकरे आमदार झाले असं म्हणायचं का? माझाही थोडा तरी वाटा होता ना, माझ्यामुळे म्हणजे माझा सिंहाचा वाटा होता काय होता तो मतदार ठरवेल। पण वरळी हे शिवसेनेचाच बालेकिल्ला होता मुळामध्ये। हे मी वरळीतूनच निवडून आलो ना, कुठं निवडून आलो, मी काय बाहेरून नाही आलो आणि चांगली मताने मी आलो। सांगण्याचा हेतू असा की ज्यावेळी ट्रँग्युलर फाईट होते ती होती, ज्यावेळी 1 to 1 फाईट होते। आता तुम्ही आज विचार करा की मिलिंद देवरा पण बाहेरचे असताना पण त्यांनी एवढी आघाडी घेतली, तर असं नाही का नाही की म्हणजे म्हणून वरळीवरती कोणाचा सातबारा असं नाही, माझाही नाही तसं कोणाचाही नाही आहे। हे पॉलिटिकल सिच्युएशन चेंज होऊ शकतो। सचिन अहिरांनी अप्रत्यक्षपणे 2029च्या निवडणुकीसाठी वरळीवर दावा ठोकत आदित्य ठाकरेंना आव्हान देण्याचे संकेत दिले। अहिरांच्या या दाव्यावर महायुतीतूनही प्रतिक्रिया उमटल्यात। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाडांनी सचिन अहिरांबद्दलचा निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचं म्हटलं, तर भाजपच्या नितेश राणेंनी थेटपणे सचिन अहिरांशिवाय वरळीचा कोणीही आमदार होऊ शकत नाही असं म्हणत पुन्हा ठाकरेंना डिवचलंय। सचिन अहिर बद्दल काय निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे साहेब घेतील एवढं निश्चित आहे। सचिन अहिर हा वरळीमध्ये पहिले लोकप्रतिनिधी होता, त्याची काम करण्याची पद्धतही लोकांना माहिती। गेली 30 वर्ष तो या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आहे, म्हणून त्यांचा राजकीय अनुभवाचा फायदा येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये कसा आणि कुठे घ्यायचा याचे सर्वस्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। मला वाटतं की आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यामध्ये सचिन अहिरजींचा फार मोठा हात आहे, सिंहाचा वाटा आहे, खारीदपणे सिंहाचा वाटा आहे। आणि म्हणून त्याचा सगळ्यात त्यांना वरळीचा चांगला अभ्यास असल्यामुळे आणि सचिन अहिरेशिवाय वरळीचा आमदार कोण होऊच शकत नाही एवढी थोडी माहिती आमच्याकडे आहे। म्हणून आता 2029ची आपण वाट पाहू। सचिन अहिरांनी वरळीतून लढण्याचे संकेत दिल्यावर अहिरांच्या विधानाचा ठाकरेंच्या नेत्यांनी समाचार घेतलाय। सचिन अहिर वरळीचे पराभूत उमेदवार असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेनं अहिरांना डिवचलं, ज्यानंतर अहिरांनी पुन्हा ठाकरेंना इशारा दिलाय। 4 लोक आदित्य साहेबांना बोलत होते, हे मी पण स्पष्ट बोलतो की काय सचिन भाऊ एकट्यालाच घेऊन फिरतात म्हणून काही लोकांमध्ये नाराजी सुद्धा होती, तरी आदित्य साहेब घेऊन फिरत होते। आणि आता त्याच आदित्य साहेबांवर उलटा शब्द पुढे डॅश 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 हा प्रकार आहे। पण या सचिन अहिरांना सुनील शिंदेसारख्या आमच्या एका सामान्य शिवसैनिकांनी हरवलेलं हे कसं विसरता तुम्ही? त्याच्यामुळे सचिन अहिरांनी काय वरळी म्हणजे त्यांची जहागिरी असं काही समजायची गरज नाही। आदित्य साहेबांचं प्रचंड काम आहे तिथं, शिवसैनिकाचं प्रचंड काम आहे। ज्याला एका घरात कधीच समाधान मिळत नाही त्याला आपण काय करू शकतो? पण सर्वांनीच बघायला पाहिजे की 2014ला मोदीजींची जी लाट होती यामध्ये निवड माझा नाही, नवाब मलिक सारखे असतील अनेक दिग्गज लोक, अनेक मंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री यांचा पराभव झाला। पण ते नसताना पण 2014 नंतर मी एवढी तयारी केली म्हणूनच तर 2019ला त्यांनी मला घेतलं ना। ज्यावेळी समजा जर माझी ताकदच नव्हती असं काही ना वाटत होता, तर आता 2029 आहे ना।
वरळीतून आदित्य ठाकरेंच्या आमदारकीसाठी सचिन अहिर आणि सुनील शिंदेंना थांबवलं गेलं होतं. सचिन अहिरांचा सुनील शिंदेंनी आधीच पराभव केलेला असला तरी अजूनही वरळीत सचिन अहिरांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळेच आता शिंदे सचिन अहिरांच्या या वोट बँकचा फायदा करत आदित्य ठाकरेंची कोंडी करतात का, की सचिन अहिर विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदावरच समाधानी राहतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.